आता मी बनवते जेवणामध्ये इडली किंवा तुरई, तुमच्या भाषेत काय म्हणतात तर मलाही सांगा. त्याची भाजी बनवते, मला मी दाखवते. त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी टाकलं तेला जे झाले कांदा टोमॅटो मिक्स करून थोडे मसाले टाकून ती भाजी बनवणार. आज मला माझ्या नंदेकडे सुद्धा जायचं आहे, तर मी पटपट सगळे कामं आपटते. जे ऑलमोस्ट बाकी कामं झाले. आता जेवण बनवेल, जेवण बनवलं गेले की जेवण करेल आणि मग जाणार. आणि मी तिथं तुम्हाला एक छोट्याशा क्यूटशा मुलीशी तुमची भेट करून देईल. तिचं नाव आहे, मी तुम्हाला तिथं जाऊनच सांगेल. ओके. जेवणाची केली आहे, डाळ टाकून शिजवला, नंतर बनवणार. नंदेकडे जाते असं, पण तिकडे जाणं माझं कॅन्सल झालं. त्यांना कुठेतरी बाहेर जावं लागलं आणि मग त्यांनी मला कॉल केला की आज आम्ही बाहेर जातोय, सो तू आजचं कॅन्सल करेन ना. सो मी तिकडे जाणं कॅन्सल केलं आजचं. पण मी कधी तिकडे गेली त्या दिवशी तर तुम्हाला नक्की दाखवते. तिकडे एक छोटंसं क्यूटचं बाळ आहे, ते तुम्हाला मी दाखवते. आणि मग मी घरीच होते. मी घरी माझे कामं केले म्हणजे मला करायचे असतात ते. आणि आता मी विचार करते की बाहेर जाऊन मला घरातल्या 1-2 वस्तू ज्या लागणार आहेत त्या मी आणू. आणि जर बाहेर गेली तर तुम्हाला नक्की दाखवते. हे गाईज, मी आता जाते बाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर जाते. तिकडे शॉप्स वगैरे सगळं आहे आणि जवळच एक खंडेरावाचं मंदिर आहे. मी अगोदर तिथं जाणार आहे. तर बसून शांती वाटते, बसल्यावर छान वाटतं. तिथं नमस्कार वगैरे करेल आणि मग बसेल थोडा वेळ. आणि मग मी माझ्या वस्तू म्हणजे मला फक्त थोडे 1-2 स्नॅक्स घ्यायचे स्वतःसाठी. आणि बाकी जर काही दिसलं मला रस्त्यात भाजीपाला घ्यावासा वाटला तर घेते. अदरवाईज मी जाताना तुम्हाला दाखवते आमचा सोसायटीचा रस्ता. ओके, मी आता जाते रस्त्याने आणि तुम्हाला दाखवते आमचं रस्ता आणि आत्ताचं वातावरण कसं आहे. आमच्या सोसायटीचं स्विमिंग पूल आणि जिम आहे. मी अजूनही गेलेली नाही तिथं आजपर्यंत. बाहेरूनच पाहिलंय मी, पण हा जो रस्ता आहे हा पूर्ण आमच्या सोसायटीचा मेन गेटकडे जाणार आहे. हा इकडचा रस्ता गेला इकडे दोन्ही साईडला शॉप्स आहेत आणि समोर एक 5 स्टार हॉटेल सुद्धा आहे. खंडोबा महाराजांचं मंदिर इथे आली आता. इथं थोडा वेळ बसणार आहे मी, दर्शन घेऊन. बरं वाटतं थोडंसं बसावं असं. मंदिराचा एवढा परिसर आहे, भरपूर स्पेस आहे इथं बसण्यासाठी. तर भरपूर कार्यक्रमही होत राहतात. काही स्पेशल ऑकेजन असेल तेव्हा. आणि याच्याच साईडला एक्झॅक्टली रोड आहे. हा जो पूल आहे हा मेन हायवे, मुंबई आग्रा हायवे
सॉरी मुंबई बँगलोर हायवे हा वरचा, हा सगळा परिसर. ही हॉटेल आहे, ऑर्चिड हॉटेल म्हणून आहे. ही माहीत नाही 5 स्टार 3 स्टार किंवा 5 स्टार आहे. मला सवय नाही ना अशी की ब्लॉगिंग करू पब्लिक एरियामध्ये, थोडंसं नर्वसनेस वाटते, बट मी तरी पण ट्राय करते पूर्ण की करू ब्लॉगिंग. किती छान वाटतं इथं बसून. गाड्यांचा आवाजही येत असेल तुम्हाला खूप जास्त. आता मी निघाली मंदिरातून, मी जाते शॉपमध्ये. एक अग्रज फूड्स म्हणून एक शॉप येतात, सगळं काही मिळतं खाय पाहिजे आयटम्स. मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते. संध्याकाळच्या वेळेला असं मोबाईल पकडून मोबाईलमध्ये लक्ष राहतं आणि जाणं लई कठीण असतं, कारण की मागून तो उठून गाडी येईल सांगता नाही येत. इकडं आलं अग्रज फूड्स म्हणून. आता जाईल शॉपमध्ये आणि तिकडे मला ब्लॉगिंग नाही करता शक्यतो. फोन आलेला मला की जेवण काय बनवू नको म्हणे, कारण की तो दुपारी त्याने तो टिफिनच नाही खाल्ला. त्याने दुपारी त्याच्या कॅन्टीनमध्ये सगळे जाणार होते नाश्त्यासाठी, सर तिकडेच खाल्ले. तर मग त्याने पण खाल्ल्यावर त्याला काही भूक नाही लागली. आता तो तेच खाणार आहे आणि फक्त मला ठेचा बनवायचा आहे रात्रीसाठी. जास्त तरी काही बनवायचं नाही आहे. मी घरी येऊन वरती जाते फ्रेश होते आणि जास्त आलाय मला. ते जाऊन मी बघ 2 वस्तू आणल्या मी. हे बनाना चिप्स आणि मारीलाइटचा बिस्किट ऑरेंज फ्लेवरमध्ये मला आवडतो म्हणून. आणि आता मी थोडं बाहेरून आल्यावर घाम खूप जास्त आलाय मला. आता मी थोडंसं फ्रेश होणार आणि मला फक्त ठेचा बनवायचा आहे. तर फ्रीजमधून मिरची मी काढून ठेवते आताच, जेणेकरून मला ती भाजायला अजून इझी जाईल. तसं नाही तर मग मी बनवणार होते आज मसूरची, अख्खा मसूरची भाजी. पण आता ते सकाळसाठी होईल की सकाळीच मी अख्खा मसूर जो पाण्यात भिजवायला टाकून ठेवला होता. पण आता मला बनवायचं तर काहीच नाही आहे. तर मी फ्रेश होते आणि तुम्हाला भेटते. ज्या मी इथं काढून ठेवल्या आहेत फ्रीजमधून, या मी 3 प्रकारच्या मिरच्या काढून ठेवल्या. ही जाडी, त्याहून थोडी मीडियम जाडी आणि बेस स्पायसी, आणि ही पाहता आहे तुम्ही, ही खूप जास्त स्पायसी असते. तर मी 3 प्रकारच्या घेतल्या, कारण की मग यांचं कॉम्बिनेशन छान लागतं. कारण की एकदमच फिका फिका पण ठेचा चांगला नाही लागत, त्यामुळे मग थोडा ठेचा म्हटलं स्पायसी तर पाहिजेच. 3 मिरच्या घेतल्या एकत्र. आणि आता मी त्यांना थोडं बाहेर घालून पाण्यात ठेवतो ठेवते, पाणी निघून जाईल. मग मी भाजायला टाकेल तव्यात आणि मग थोडं गार झाले की मग ठेचून मस्त ठेचा बनवणार आणि तुम्हाला मी दाखवते ठेचा बनवून झाल्यावर. रेसिपी आय थिंक मी तुम्हाला दाखवली आहे ठेच्याची ऑलरेडी. एवढी काय मोठी काय रेसिपी नसते त्याची, फक्त भाजून ठेचायचं असते लसूण टाकून. बस झाला ठेचा आपला रेडी. आता मी कुंकू लावला होता मंदिरात, आय थिंक मीच पुसून टाकला. आणि आता फ्रेश तर होणार होती तेव्हा तर पुसलाच असता असेल. काहीच मी फ्रेश झाली आता. आणि आता मला फक्त ठेचा बनवायचा, तर मी पटकन मिरची भाजून त्यांना मिक्सीमध्येच फिरून घेते, कारण की माझा कलकत्ता जास्त काय नाही तेवढ्या मिरच्या. तर मी मिक्सीमध्येच फिरून घेते आणि बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते माझा ठेचा. फ्रेंड्स, माझी मिरची भाजून झाली होती. तिला गार करून मी मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर, मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ टाकून आता त्याला फिरून घेते.
मी आता या ठेचाला ना फोडणी देऊन घेते. त्यात मी ना विदाउट दाण्यांचं कुठेही आपण बनवू शकतो, पण आम्हाला या प्रकारे आवडतो. कधीतरी हा प्रकारे घालायचा पाहिजे म्हणून टाकते मी. हे असं बनवलं की आपल्याला अजून स्पेशल काहीतरी भाजी बनवायची गरज पडत नसते. तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे काही भाजी नसली तर. ठेचा आता बनवून झाला आहे, तर मी गॅस बंद करते आणि त्याला एका वाटीत काढून घेते मस्त. माझं जेवण झालंय मस्त बनवून, साधा सिंपल. आता ते सर्व करून घेते. ठेचा, दही आणि दही पण मस्त असं वाटतं. तुम्हालाही आवडेल, नक्की बनवा. तर तुम्हाला कसा वाटला माझा बनवलेला स्वयंपाक आणि माझा हा व्लॉग दिवसाभरचा? तर प्लीज मला तुम्ही सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. प्लीज फ्रेंड्स, काही माझ्या चुका झाल्या तर प्लीज इग्नोर करा. स्टार्टिंग आहे, मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. तर भेटूया उद्या. गुड नाईट.